तुम्हाला जर तुमचा शेवट गोड करायचा असेल तर तुमची ओळख करून घ्या. अदरवाईज तुम्हाला एक दोन दृष्टांत सांगतो, लक्षात येऊन जाईल. माहितीये कोण? किती लोकांना माहिती आहे? विजयपत सिंघानिया, रेमंड कंपनीचे मालक रेमंड कंपनीचे मालक. माहितीये किती प्रॉपर्टी कमवली? माहितीये 12,000 करोडची प्रॉपर्टी. किती? 12,000 करोडची प्रॉपर्टी कमवलेले रेमंड कंपनीचे मालक. त्यांना विचारा शेवट कसा आहे त्यांचा. ज्या दिवशी शेठ आपल्या मुलाच्या नावावर प्रॉपर्टी केली, दुसऱ्या दिवशी गौतम नावाच्या मुलाने त्यांना घराच्या बाहेर काढून दिलाय. म्हणून तरी करणे आहे शेवट. ओळख करून घ्या कोण आहे तुम्ही. सांगू अरे किती उदाहरण आहे, किती तरी उदाहरण आहे, पण आता आपल्याला माझा तो विषय आज तो नाहीये. फक्त तुम्ही तुमची ओळख करून घ्या. तुमचा जर शेवट गोड करायचा असेल तर तुमची ओळख करून घ्या. आणि मग संत वाङ्मयाने अशी रचना केली का तुम्हाला जर तुमचा शेवट गोड करायचा असेल तर तुमची ओळख करून घ्यावा लागेल. आणि मग संत वाङ्मयाने त्याच्यासाठी काला हे प्रकरण दिलं. काला या प्रकरणामध्ये दुर्दैवानं आम्ही फक्त या प्रत्येक काल्याच्याच मागे लागलो. बाबा मी थोडंसं धाडसानं आणि या व्यासपीठावर बोलतोय, थोडी क्षमा असावी. तुमचं वय आणि माझ्या वयाची तुमची साधना आहे. परंतु दुर्दैवानं आज व्यासपीठावरती जे उभे राहतात त्यापैकी अनेक कीर्तनकारांना सुद्धा माहिती नाहीये. बाबा शोकांतिका आहे. हा प्रतीक काला आहे, परंतु मूळ मुख्य काला, अनुभवाचा काला, अनुभूतीचा काला वेगळा आहे. हे बऱ्याच कीर्तनकारांना देखील माहिती नाही. काला कृती संत जन सवे त्यांच्या नारायण. कुठे? वाळवंटामध्ये काला करताय. संत वाङ्मय काला करतोय, वाळवंटामध्ये काला करतोय. हा प्रतीक काला आहे. संत वाङ्मयाने केलेला काला कोणता आहे? हरिनामाचा खिचडी काला. संतांचा काला बाबांनी सांगितलं हरिनामाचा खिचडी काला. बाबा धन्यवाद. अगदी योग्य आणि समर्पक, अगदी वेळेला समर्पक प्रमाण बाबांनी दिलं आहे. आता मला कीर्तनाला टेन्शन नाहीये, कारण वेळोवेळी पदोपदी आपल्याला कोणीतरी आहे. आता बघा मला काय सांगायचंय, तुम्हाला तुमची ओळख होण्यासाठी संत वाङ्मयाने काला हे प्रकरण घेतलं. त्या प्रकरणामध्ये आपण प्रत्येक काल्याच्या मागे लागलो, परंतु संत वाङ्मयाचा काला आहे हरिनामाचा खिचडी काला. आता मला प्रश्न आहे, हरिनामाचा खिचडी काला संत वाङ्मयाने आपल्यासाठी दिला, परंतु त्यामध्ये हरी आणि हरीचं नाम एक का दोन? शेठ तुम्ही सांगू नका. हरिनामाचा आपल्याला खिचडी काला करायचा आहे. महाराज ऐकताय तुम्ही? ऐकताय? हरिनामाचा खिचडी काला करायचा आहे. हरी आणि हरीचं नाम एक का दोन? एक. बाबा बरोबर. आणखी किती जणांचं मत आहे? एक. हरी आणि हरीचं नाम एक आहे असं किती जणांचं मत आहे? त्यांनी वर वोट करा. सगळ्यांना पर्सेंटेज पद्धतीने मार्क्स दिले जातील. कोणावरही अन्याय होणार नाही. बरोबर आहे की नाही? आपल्याकडे सुंदर अशी गाणारी आरतीताई पवार सुंदर अप्रतिम गाते. तिचा भाऊ आपला कार्तिक. बाबा ज्यांचं मत आहे ना हरी आणि हरीचं नाम एक आहे, त्यांचा अजून काला झाला नाही. लक्षात घ्या, हरी आणि हरीचं नाम जर एक म्हणत असाल तर तुमचा काला नाही. कारण त्यांच्या कीर्तनामध्ये नामदेव राया
एक हरी नाम तुझे. नामदेव म्हणे नंदाची घरी होता एक हरी नाम तुझे. जर भगवान श्रीकृष्ण जो हरी आहे तो जर हरी एक आणि त्याचं नाम जर एक असतं तर भगवान श्रीकृष्णाला संदीपन ऋषींकडे जावं का लागलं असतं. त्यांची ओळख करून घेण्यासाठी संदीपन ऋषींकडे जावं लागलं. पण जाऊ सांगू नामदेव राया देवाच्या किती जवळ होते हो. रात्रंदिवस देवाच्या जवळ असलेले नामदेव राया देवाची ओळख करून घेण्यासाठी कुठे जायला सांगितलं नामदेवरायांना. औंढा नागनाथाला. बरोबर आहे की नाही. म्हणून हरी आणि हरीचं नाम एक नाहीये. ते नाम तुम्हाला जर माहिती करून ठेवायचं असेल समर्थ सद्गुरूंच्या शरणागतीला जावं लागेल. समर्थ सद्गुरूंना शरण जावं लागेल. तेव्हा तुम्हाला ते नाम प्राप्त होतं आणि त्याने तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते. हरीची प्राप्ती होते. आता प्रश्न असा येतो हरी आणि हरीचं नाम जर एक नसेल तर आम्हाला त्याची प्राप्ती करून घ्यायची तर कुठे जावं लागेल. मावशी साखर कुठे मिळते हो. दुकानात मिळते माहिती मला पण म्हणजे चपलीच्या दुकानात का छत्रीच्या दुकानात कुठे मिळते. महाराज काय चहा पितच नाही का असं म्हणत असेल काही मला सांग. आमच्या म्युनिसिपल महानगरपालिकेचे आमचे संचालक बँकेचे संचालक श्री हरिभक्त पारायण भानुदास महाराज भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आम्हाला बरोबरी साहेबांचं खूप मोठं योगदान असतं. आपला विषय चाललेला आहे. काय विषय चाललेला आहे. साखर. प्रपंचातलं काही सांगा यांच्या लक्षात राहा. काही सांगा बघायचं का तुम्हाला. साखर कुठे भेटते. किराणा दुकानात. बरोबर. चपलीच्या दुकानात साखर भेटत नाही. तद्वत अरे बाबांनो ज्या ठिकाणी साखर आहे त्या दुकानात तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला साखर भेटेल. त्याच पद्धतीने हरीचं नाम ज्यांच्याकडे आहे त्यांच्या सानिध्यात गेल्यावर तुम्हाला ते नाम भेटणार की नाही. विषय आपला काय चालू आहे. जे तुम्हाला जी गोष्ट जिथे आहे ज्याला हरीची ओळख आहे त्याच्याकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला हरीची ओळख भेटणार. तुमच्याकडनं ते त्या सद्गुरू समर्थांकडनं भेटणार. गीता सांगते गीता तर विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशेन बरोबर की नाही. ते ज्ञान पैका बरोबर जरी म्हणी या ज्ञानावे तरी संता या पदावे सर्वस्वती. मग मला आता प्रश्न आहे बाबा नाही ज्ञानेन सदृशं पवित्रं इदं विद्यते तत् स्वयं योग संसिदा कालेन आत्मने विद्यते. ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं काही नाहीये. आणि ते ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर संतांना शरण जावं लागेल. सद्गुरूंना शरण जावं लागेल. सद्गुरू तुमच्या जीवनात काला पाहिजे असेल तर काला प्रतीक काला आणि हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला जर तुम्हाला
अनुभवायचा असेल तर ज्यांनी अनुभवला त्यांच्या सानिध्यात जावं लागेल. ते ज्ञान पैगा बरवे सरी मर्यादा ध्यानावे तरी संता या भजावे. ती भजण्याची प्रक्रिया फक्त एका श्लोकाने सांगून पुढे चालतोय. ते भजत असताना काय झालं माहितीये का बाबा, विषय आता असा झालेला आहे. ऐका ऐका ऐका, तो विषय असा आहे मावशी, तुम्हाला या ठिकाणी प्रसिद्ध डॉक्टर कोणता आहे, एकदा त्या डॉक्टरकडे गेलं का परत जायची गरज नाही. आहे का एखाद्या डॉक्टरचं नाव? भुजबळ डॉक्टर. बर, भुजबळ डॉक्टर या आपल्या कल्याणमध्ये भुजबळ नावाचे जे डॉक्टर आहे त्यांच्याकडे आपण एकदा गेलो का परत जायची गरज नाही. आता मला प्रश्न आहे, तुम्हाला काहीतरी आजार झाला, तुम्ही त्या डॉक्टरकडे गेले, डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला गोळ्या दिल्या आणि सांगितलं ह्या गोळ्या ह्या वेळेस अशा 3 दिवसातून 3 वेळा घ्यायच्या. तुम्ही त्यांना हो म्हटले, त्यांची फी दिली आणि घरी आले आणि घरी कपाटामध्ये त्या गोळ्या ठेवल्या आणि 8 दिवसांनी तुम्ही बरे झाले. होईल असं का हो? डॉक्टर कितीही मोठा असला, कितीही प्रसिद्ध असला, कितीही उच्च विद्याभूषित असला, कितीही तज्ञ असला, पण त्याने दिलेल्या गोळ्या जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुमचा आजार बरा होईल. तद्वत त्या न्यायाने हा भवरोग नाहीसा करायचा असेल, आपल्याला लागलेला जन्म मृत्यूचा भवरोग नाहीसा करायचा असेल, सद्गुरु रूपी डॉक्टरकडे तुम्हाला जावं लागेल. आणि सद्गुरु रूपी डॉक्टरकडे गेल्यानंतर सद्गुरूंनी दिलेल्या नामरूपी गोळ्या चिंतन मनन निधिध्यासन या अनुसंधान प्रक्रियेतून तुम्हाला त्या घ्यावं लागतील. तेव्हा तुमचा हा भवरोग बरा होईल. त्याला गीता सांगते, श्रद्धावान लभते ज्ञानम ज्ञानम लब्ध्वा परम शांती अचिरेना निधीयते. बरोबर आहे की नाही बाबा? तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. 11 अध्यायाचा श्लोक. तया अहम वाचा चित्त अंग देवोन या शरण रे मोहम्मदी का काम निघाले. खूप आहे बाबा, खूप आहे. फक्त आता माझ्याकडे घड्याळ आहे आणि ते मला सांगते आपल्याला खूप वेळ आहे, पुढे भरपूर आलो आहे. तुमच्या लक्षात आलं, हा प्रतीक आला, हा फक्त प्रतीक आहे. जसं ते मडकं त्याचं मूळ अधिष्ठान माती आहे, तसं तुम्ही माणसं आहात, पण तुमचं मूळ अधिष्ठान काय आहे? देव आहे. मग त्या देवाची ओळख करून घेण्यासाठी हा मनुष्य निर्णय आहे. आणि हा काला लक्षात आला. आता ह्याच संत मंगमयाचा हा जो प्रतीक काला आणि हरिनामाचा खिचडी काला याचं चिंतन द्वापार युगामध्ये चालू होतं. सदोष पदोपदी ठिकठिकाणी असे काले चालू होते. हरिनामाचं भजन, संकीर्तन, नामसंकीर्तन असे खूप खूप चालू असताना त्या ठिकाणी एका कंस नावाच्या एका जन्म झाला, एका नराधमाचा म्हटलं तरी हरकत नाहीये. त्याचा जन्म होतो आणि अनाचारी, अत्याचारी, बलात्कारी असे अनेक 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 व्यभिचार वाढले आणि ते व्यभिचार करत असताना स्वतःच्या बापाला गादीवरून खाली उतरवलं आणि कुठे बंदीखान्यात टाकलं. बाबा बरोबर आहे की नाही? बंदीखान्यात टाकलं आणि बंदीखान्यात टाकून स्वतः राजगादी घेतली आणि अनाचार, अत्याचार, व्यभिचार करायला लागला. व्यभिचार करायला लागल्यानंतर काही सहन होईना, पृथ्वी मातेला सहन होईना. पृथ्वी माता गायीच्या रूपानं भगवान विष्णूंकडे जाते. भगवान विष्णूंकडे गेल्यानंतर भगवान विष्णूंना विनंती करते, देवा तुम्हाला दिसत नाही का आमच्या या मथुरेमध्ये अनाचार, अत्याचार, व्यभिचार वाढलेला आहे. कोण कोणाकडे बघायला तयार नाहीये. कधी कधी 3-3, 4-4 महिन्याच्या मुलीवरती बलात्कार व्हायला लागले. काहीच कळेना झालंय. अरे देवा, तुमचं ब्रीद आहे, तुमचं ब्रीद काय आहे? धर्मरक्षावया पृथ्वी माता गायीच्या रूपानं भगवान विष्णूंकडे गेली. विष्णूंना विनंती केली का देवा तुमचं ब्रीड आहे, जेव्हा अन्याय अत्याचार होतील तेव्हा तुम्ही अवतार घेता किंवा यदा यदा ही
भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम्. इथे हे तुमचा ब्रीद आहे, हे तुमचं ब्रीद आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. एकच युग नाही, अनेक युगांमध्ये धर्म संस्थापना करण्यासाठी तुम्हाला यावं लागतं. हे तुमचं ब्रीद आहे. मग भगवान विष्णूने मीटिंग बोलवली, सगळ्या देवांना बोलवलं, प्लॅन ठरला का आपण आता जन्माला येईल देवकी आणि वसुदेवांच्या पोटी. बरोबर की नाही? असा प्लॅन ठरला आणि सगळे देव पुढे आले. भगवान विष्णू भगवान श्रीकृष्णाच्या रूपानं गोकुळामध्ये मथुरेमध्ये आले आणि मथुरेमध्ये त्या बंदीखानात, आता वास्तविक तो पण विषय आहे बाबा. बंदीखानामध्ये वसुदेव देवकी का होते? वसुदेव देवकी ही कंसाची सख्खी बहीण, चुलत बहीण. भगवान कंसाची ही चुलत बहीण देवकी. परंतु त्यांना कंसाला खूप आनंद होता माझ्या बहिणीचं लग्न करायचं. परंतु लग्नामध्ये लग्न करत असताना ते आकाशवाणी झाली आणि त्यांना सांगितलं या देवकीचा 8वा पुत्र तुला मारणार आहे, तुझा वध करणार आहे. मग त्यांना कोणीतरी सांगितलं अरे बाबा हिचा वध करणार आहे, तुम्ही हिलाच ठेवायचं नाहीये, हिलाच ठेवला नाही का पुढचं काय संपलं सगळं. मग त्या ठिकाणी वसुदेवाने विनंती केली तिच्या पोटी येणारा 8वं तुला मारणार आहे ना. बरोबर आहे बाबा, तिच्या पोटी येणारा 8वं तुला मारणार आहे. परंतु आम्हाला तिला जसं जसे आपत्ती होती तसे तसे तुझ्या ताब्यात देतो, पण आम्हाला जीवदान दे. म्हणून मग त्या पद्धतीने देवकीचा आणि वसुदेवाला बंदीखान्यात टाकलं आणि बंदीखान्यात टाकल्यानंतर वसुदेव देवकीला पहिले 6 बाळ झाले. 6ही बाळ भगवान श्रीकृष्णाने मारून टाकले. कंसाने मारून टाकले. थोडंसं बाहेरच्या ह्याच्याकडे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन भेटतंय, लक्षात घ्या. कंसाने वसुदेव देवकीचे 6 अपत्य मारून टाकले. 7वं अपत्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाहीये, बाबांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. तो गर्भ रोहिणीच्या, बरोबर आहे की नाही, रोहिणीच्या पुढे गेला आणि मग 8वा अवतार जो की कंसाचा वध करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण वसुदेव देवकीच्या पोटी कालच्या गोकुळ अष्टमीला, त्या अष्टमीच्या रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा वसुदेव देवकीच्या पोटी जन्म होतो. गोपाळ कृष्ण भगवान की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो. जन्म होताच बाबा काही ठिकाणी आता पाठ भेद आहे, काही ठिकाणी सांगतायत बाबा भगवान श्रीकृष्ण जन्माला आले तेव्हा 8 वर्षाचे होते, काही ठिकाणी सांगतायत 5 वर्षाचे होते. परंतु जास्ती करून मोस्ट ऑफ 8 वर्षाचे भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. भगवान श्रीकृष्ण जेव्हा वसुदेवाच्या देवकीच्या पुढे 8 वर्षाचे म्हणून आले तेव्हा देवकीचा आणि देवकीनं सांगितलं अरे बाळा तू 8 वर्षाचा जन्माला आला, मला मग मी माझा पुत्र म्हणू कसा, मी स्तनपान करू कसं, मग मी तुला बाळ म्हणू कसं. तर मग त्याचं प्रयोजन भगवान श्रीकृष्णाने सांगितलं मी 8 वर्षाचा का आलो 8 वर्षाचा, का मी जेव्हा छोटा होईल तेव्हा तुला मला सांगता येणार नाही. काय सांगायचं आहे? नंदाच्या घराला मातेला आणि वसुदेवाला पूजाला सांगताय का बाबांनो तुम्ही आता एक काम करा, मी लहान होतो छोटा होतो परंतु तुम्ही काय करा नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मला गोकुळाला घेऊन जा आणि तिथे येसुदेव
आणि यशोदा आणि नंदांना तिथे माया उपजली आहे, तिला इकडे घेऊन या, अशा पद्धतीने संवाद साधला आणि भगवान श्रीकृष्ण बाळकृष्ण झाले छोटे होऊन. आणि मग सर्वांना माहिती आहे, परंतु त्या ठिकाणी संवादामध्ये त्यांनी सांगितलं, अरे देवा, तुम्ही म्हणताय या ठिकाणावरून तुम्हाला गोकुळाला घेऊन जायचंय, पण आपण बंदीखान्यात आहोत, तुम्हाला माहिती नाहीये का? मग बंदीखान्यातून बाहेर जायचं, बाहेर द्वारपाळ आहे, या बंदीखान्यात आम्हाला सापगंधाने बांधलंय, मग याच्यातून तुम्हाला सुटून बाहेर न्यायचं कसं? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय, तुम्ही फक्त मला उचला. उचलिला कमलापती पायाचे बंधने कळती. बरोबर आहे की नाही बाबा? मग जेव्हा तुम्ही फक्त मला उचला म्हटलं, भगवान श्रीकृष्णाला वसुदेवाने उचललंय, टोपलीमध्ये घेतलं, त्यांच्या पायाचे बंधन गळले आणि बाहेर द्वारपाल होते ते झोपी गेले आणि त्या पद्धतीने ते बाहेर निघाले. आपल्या टोपलीतून भगवान श्रीकृष्णाला, त्या बाळकृष्णाला घेऊन यमुना नदी पार करत असताना, यमुना नदी आडवी आली गोकुळाला जाताना, तर ती यमुना नदी पार करत असताना भगवान श्रीकृष्ण वसुदेवांना डोक्यावर भगवान श्रीकृष्णाला घेतलेला आहे आणि ती पार करत असताना वसुदेवाच्या अगदी कानापर्यंत पाणी येते, नाकामध्ये पाणी जायला लागलं. देवाने विचार केला, वसुदेवाने याच्या आता डोक्यावर पाणी येईल, मग आता करायचे काय? परंतु यमुना नदीचा उद्देश काय होता? का आम्हाला त्या अखिलकोट ब्रह्मांड नायकाचं दर्शन घ्यायचंय, म्हणून त्या भगवान श्रीकृष्णाने काय करावं, एक पाय टोपलीतून बाहेर काढावं, यमुनेच्या नदीला पाय लागला. सांगू याचं तत्व ऐका. जेव्हा तुम्हाला देवाचा स्पर्श होतो, तुम्हाला विसरून जातात आणि बाजूला होतात. देवाला रस्ता भेटला, यमुना पार केली वसुदेवाने आणि गोकुळामध्ये नंदरायाच्या ठिकाणी यशोदा ठिकाणी प्रसवल्या होत्या, त्यांची माया उचलली आणि भगवान श्रीकृष्णाला गोकुळामध्ये ठेवताय आणि वसुदेव आणि त्या ठिकाणी वसुदेव बाबा. आता ऐका, मगाशी जी यमुना नदी पार करत असताना त्या यमुना नदी दुथडी भरून वाहत होती, ती यमुना नदी जेव्हा त्या टोपलीमध्ये मायाला घेऊन वसुदेव आले, तेव्हा त्या नदीनं प्रथमतःच अगोदरच बाजूला रस्ता दिला. का बाजूला झाली? माया होती. म्हणून मायेच्या नादी लागू नका, तिला रस्ता द्या, बाजूला व्हा. हा मोठा संदेश या ठिकाणी दिला. आता या ठिकाणी वसुदेव देवकीला कळालं, भगवान श्रीकृष्ण आलेले आहे जन्माला, गोकुळामध्ये आणून ठेवलं. रात्रीच्या 3:30चा पहर आहे. रोहिणी नावाच्या नंदाच्या बहीण आहे, त्यांनी बघितलं का आपल्या यशोदा माता प्रसवलेल्या आहे आणि त्यांना मुलगा झालेला आहे. आनंद झाला. तिने काय केलं? रोहिणी मातेनं एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते. काय सांगते? गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगते गवळणी गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धाबे एके पुढे, एक वाटी सुंट पुढे. पुढे काय आहे? दासी जणी हेल घाली, ऐसी गलबल झाली, दासी जणी हेल घाली. मावशी ज्या घरामध्ये बाळ जन्माला आलं, त्या घरामध्ये हेल घातला जातो. हेल माहितीये काय कसं असतं? माहितीये काय असतं? मला वाटलं तुम्ही मुंबईला आल्यामुळे विसरलात की काय? ऐसी गलबल झाली, दासी जणी हेल घाली. तेव्हा सुद्धा माझ्या देवाबाईचे काही फक्त हेल घालत होते. आनंद झालाय गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, नंद राजाला भगवान श्रीकृष्ण जन्माला आले आणि अशा पद्धतीने तुकोबारायाने
महाराजांनी सुद्धा त्या सुखाचं एक वेगळं विश्लेषण केलं आहे का अंत पार नाही लेका गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बरोबर आहे की नाही. बाळ कृष्ण नंदावरी आनंद नरणारी आनंद झालाय. खरं म्हणजे वास्तविक बाबा ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहे त्या ठिकाणी सुखाला अंत पार आहे का. लोक गोकुळीच्या झाल्या ब्रह्मज्ञान गोकुळच्या लोकांना सुख झालं म्हणजे ब्रह्मज्ञान झालं बाबा सांगताय. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आनंद झालाय परमानंदाची प्राप्ती झाली आनंद झालाय. परंतु हीच खबर गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा होतोय. हत्ती ओढून मी साखर वाटली जाते एवढा आनंद त्या गोकुळामध्ये आहे. परंतु त्याच कालावधीमध्ये इकडे मथुरेला कंसाला कळालंय वसुदेव देवकीच्या पोटी राघव जन्माला आलंय. कंस राजा उठला आणि उठल्या तारकण कुठे जातोय बंदीखान्यामध्ये. देवकीचं ते आठवं अपत्य त्याला मारणार होतं म्हणून त्याचे पाय धरून आता त्याला गरगरा फिरून आपटणार. तेवढ्यात देवकी सांगते अरे राजा तुला आठवा मारणार होता ही माझी 8वी कन्या आहे कशाला मारतो रे. परंतु तो भगवान श्रीकृष्णाच्या त्याला मारणार होता या कंसाला माहिती होतं म्हणून कंसाने काय केलं ते देवकीचं ऐकलं नाही. देवकीचं न ऐकता ते हात असे पाय धरून आता आपटणार देवकीच्या हातातून पायातून त्या कंसाच्या हातातून सुटली आणि आकाशवाणी झाली. तुझा लाजीवरी उपजला तुझं लागी वधी उपजला मग आधी आकाशवाणी झाली. कंसाला आकाशवाणी झाली अरे बाबा तू मला मारतोय परंतु तुझा वध करणारा माझ्या आधी जन्माला आलाय गोकुळामध्ये जन्माला आलाय. हे जेव्हा कंसाला कळतं कंस काय करतो मग तातडीची मीटिंग बोलवतो सगळ्यांना बोलवतोय. तातडीची मीटिंग बोलवलेली आहे. ऐका मीटिंग ऐका. त्या मीटिंग मध्ये विषय निघतो विठ्ठल आपले स्थानिक आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांच्या धर्मपत्नी सुनीताताई गायकवाड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपला विषय काय चालू होता. आता सगळे ज्यांची जिथपर्यंत लिंक लागली ना त्यांनी बरोबर सांगितलं. कोण सांगते उपजला, कोण म्हणते गोकुळात जन्म झाला, कोण म्हणते मीटिंग झाली. पण मीटिंग झाली जे म्हणताय ना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण महत्वाची मीटिंग झाली होती. महत्वाची तुम्हाला मीटिंगला जायचं असेल 2 मिनिटं थांबूया आपण वेळेतच कार्यक्रम आटपूया. महत्वाची मीटिंग होती. कंस राजाने त्या ठिकाणी मीटिंग बोलवली. मीटिंगला सर्व त्यांचे महत्वाचे पदाधिकारी बोलवले ज्यामध्ये पुतना राक्षसीन होती आणि मीटिंगचा विषय होता मीटिंगचा अजेंडा होता 6 दिवसाच्या बाळाला मारायचं. काय होता अजेंडा. कोणी राहता का निघायचं ते खाली राहून बसलं असेल. मावशीला माहित असेल ज्या म्हाताऱ्या आहे ना रवी घुसळल्यानंतर दोन्ही वर येतात का खाली येतात आणि ती गवळण तिला सांगते खाली गेला असेल म्हणे हिने हात त्या डेऱ्यात घालावा. डेऱ्यात हात घातला. अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या जगाच्या बापाचा तो केस त्याला हातात आले. त्याने हाताने धरून वरती काढावं मगावं माझं बाळ डेऱ्यामध्ये पडलं
होतं. रडायला लागली यशोदा, रडायला लागली. हळूच भगवान श्रीकृष्ण तिला कानात सांगताय, गाजावाजा करू नको, आहे आहे आहे, गाजावाजा करू नको. तरीही तिला कळलं नाही हा माझा लेक कोण आहे. मग तिने काय केलं, परत असंच थोड्या वेगवेगळ्या खोड्या चालू झाल्या. बळीराम दादा आणि ते खेळायला भगवान श्रीकृष्ण बाहेर गेले. बाहेर खेळता खेळता बळीराम दादाने आणि माती खाली भगवान श्रीकृष्णाने ही कंप्लेंट घेऊन यशोदेकडे आले. बळीराम दादा काय सांगताय, आई आई भगवान श्रीकृष्णानं माती खाली, माती खाली, माती. मग माती खाली म्हटल्यानंतर आता आपलाही वेळ झालाय, आता आपण पुढे चालूया असं हो. आई ना आई नाही खाली मी माती. कोण म्हणतोय, भगवान श्रीकृष्ण म्हणतोय आई मी माती खाली नाही. आईने काठी घेतली. आता ही माझी आत्याची मुलगी बसलेली इथे सविता. जेव्हा आम्ही लहानपणी एकत्र खेळायचो, माझी आई मला कशी मारायची ही तिला चांगलं माहिती. सगळ्यांना माहितीये, पण भागवत म्हणजे आमच्या इकडे सगळ्यांना माहितीये कसा होता, त्याच्यामुळे मला मार बसायचा. ती माती खाली नाही म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या आईनं काठी घ्यावं आणि काठी घेतली. तोंड आ कर म्हटलं. माती नाही खाली ना, तोंड आ कर. तोंड आ कर म्हटल्यानंतर जेव्हा तोंड भगवान श्रीकृष्णाने उघडलं, भगवान श्रीकृष्णाचं तोंड उघडल्यानंतर यशोदा मातेची अवस्था झाली. देहावरच राहिली नाही, देह भाव विसरून गेली. देहीच विदेही ही अवस्था झाली. मग यशोदा मातेला कळालं का हे माझं साधं सुद्धा लेकरं नाही. मग जेव्हा यशोदा मातेलाही कळालं, मग भगवान श्रीकृष्णाने विचार केला आता 12 वाजून गेले, आपल्या सवंगड्यांना देखील कळालं पाहिजे. मग त्यांनी मीटिंग बोलवली, मंडळ निर्माण केलं. त्या मंडळाचा अध्यक्ष बळीराम दादाला केलं. स्वतः अध्यक्ष झाले नाही आणि ज्यांना कार्य करायचं नाही त्यांनी अध्यक्षपद घेऊ नये. अध्यक्ष दुसऱ्याकडून पुढे आपलं कार्य पुढे नेत राहावं, कार्य पुढे नेत राहावं. अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णाने अध्यक्षपद दादाकडे दिलं आणि टीम बनवली. टीम बनवल्यानंतर म्हणे अरे आपण या गोकुळात राहतो, लाख लाख 9 लाख गाया आपल्याकडे आणि तुमच्या तब्येती अशा अगरबत्ती सारख्या काय का अशा तब्येती आहे. अरे आपल्याकडे एवढं दूध दुग्ध सगळं असताना तुम्ही का अशा तुमच्या तब्येती आहे. जर तुम्हाला तब्येती बनवायच्या असतील तर तुम्ही काय करा, आजपासून आपण एक काम करू, आपण दररोज दही दूध खाऊ. दही दूध खाऊ. अरे बाबा पण कोण देईल आपल्याला. आमच्या घरचे सकाळीच मथुरेला बाजाराला विकायला नेतात, आम्हाला फक्त ताक राहतो व ताक. नाही 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 नाही, तुम्हाला दररोज दही दूध भेटणार. अरे दही दूध कोणाचं भेटणार, तुझ्या घरचं. भगवान श्रीकृष्ण म्हणले नाही नाही, ना माझ्याही घरचं ना तुमच्याही घरचं. तेवढ्याच पेंद्या म्हणतो मग कोणाच्या घरचं. तिथं बोबल्या पण होता बरं का. बोबल्या म्हणतो मग कृष्णा कोणाच्या घरचं, कोणाच्या घरचं म्हटल्यानंतर कृष्णाने सांगितलं आपण आता चोऱ्या करायच्या. चोऱ्या चोऱ्या करायच्या म्हणे. अरे बापरे बापरे. पेंद्या म्हणतो कालच शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवलंय चोऱ्या करणं पाप आहे. नाही बाबा जमणार नाही चोऱ्या करायचं. नाही नाही नाही, चोऱ्या करणं आपल्याला चोऱ्या करावाच लागतील तेव्हा तुमच्या तब्येती होती. बोबल्या म्हणतो हे पेंद्या ते तुझं ज्ञान देखीलच ठेव. म्हणतोय ना कृष्ण आपल्या तब्येती करून घेऊ. मग अशा पद्धतीने त्यांची जेव्हा मीटिंग झाली, मीटिंग झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं याच्यामध्ये 2 गट पडले. ज्यांना वाटतंय ना पोटभर खायचंय त्यांनी माझ्या मागे या अभंगाचं पहिलं.
माझी देतो पोट भरी प्रेम नाद तो भरी. एकदा आपण सर्वांनी भगवान श्रीकृष्णाचं भजन करू. बाबा भजन बोला. सर्वांनी टाळी वाजवा, टाळी वाजवा. जे झोपलेले नसतील त्यांनी सांगा बरं आपण कुठपर्यंत आलो होतो. कुठपर्यंत आलो होतो. हा आता माझ्या पाठोपाठ या. मला सर्वांना बोलते 10 मिनिटात 10 ते 15 मिनिटांमध्ये मी तुम्हाला मोकळं करणार आहे. लक्षात घ्या. वा वा भगवान श्रीकृष्ण पण आलेले आहे. गोपी वा वा भगवी टाळा वाजवा. बरोदाजी खूप छान निवेदन आहे. तुम्हा सर्व मंडळाला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि
मी बाहेर बघितलं नव्हतं, बापरे एवढं पब्लिक बाहेर देखील आहे. मी खरोखर धन्यवाद देतो. परंतु आज मी मोठा वक्ता नाहीये, परंतु निश्चितपणे काल्याचं काय महत्व आहे हे तुमच्यापुढे मी विशद केलंय आणि विशद करतोय आणि विशद करेन. आजच्या या कीर्तनाला अनेक मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांचा मला खरोखर परिचय देखील नाहीये. आमचे संदीप भाऊ फड येथे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता एक 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण आपल्या काल्याला दहीहंडी फोडण्याकडे येऊया. लक्षात घ्या, यशोदा मातेला ओळख झाली आणि त्यांची टीम तयार झाली. टीम तयार झाल्यानंतर मला वाटतं 10 मिनिटं आपण बसलो तरी बरोबर. भोईरे साहेबांनी शांत टाकली गेले. टीम तयार झाली, टीम. आणि आता परदेशात बाबा किंवा कुठल्याही जगामध्ये जा, कुठेही जा, कुठल्याही कॉर्पोरेट क्षेत्रात जा, शिवाजी महाराजांनी संदेश दिलाय टीम वर्क खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. आणि तो संदेश भगवान श्रीकृष्णाने अगोदर दिलाय. टीम वर्क आहे, खूप महत्वाचा आहे. संदीप माहेश्वरी नावाचा एक इंटरनॅशनल लेक्चरर आहे, तो त्याचं एक वाक्य आहे. त्या संदीप माहेश्वरीचं वाक्य आहे, त्याचं वाक्य असं आहे की बाबा, प्लॅनिंग विदाउट ऍक्शन अँड ऍक्शन विदाउट प्लॅनिंग विल यू 100% फेल्युअर. 100% फेल्युअर म्हणजे तुम्ही नियोजनाशिवाय केलेलं कार्य हे 100% असफल होतं. त्याच्यासाठी नियोजन खूप महत्वाचं आहे. आणि ते नियोजन भगवान श्रीकृष्णाने बाळगोपाळांना घेऊन केलं. आणि काय ठरलं? दुसऱ्याच्या घरच्या जाऊन चोऱ्या करायच्या आणि लोणी खायचं. अरे देवा, परंतु आता ते लोणी चोरी करत असताना आपल्याला शस्त्रांची गरज आहे. काय शस्त्र घ्यावं लागतील? वस्त्रगाळ केलेली माती, एक काठी, खडे आणि सराटे. तेवढ्यात सराटे म्हणल्यानंतर तो कोकणा म्हणून सदाते कशाला पाहिजे? देवा सदाते कशाला? म्हणजे सराटे असं आहे की वस्त्रगाळ केलेली माती कशाला पाहिजे? अरे बाबांनो, ती तुम्हाला सांगतो. ती काठी कशाला पाहिजे तेही सांगतो. आणि ते सराटे कशाला पाहिजे तेही सांगतो. ऐका मावशी, ऐकताय का तुम्ही? भगवान श्रीकृष्णाची टीम चोरी करायला जाताना काय काय घेतो सोबत? काठी, आणखी सराटे, आणखी खडे, आणखी वस्त्रगाळ केलेली माती. बरोबर. आता खडे कशासाठी? तर खडे म्हणे याच्यासाठी, जेव्हा आपण ज्यांच्या घरात जाऊ त्या अंधारामध्ये आपण ते खडे मारायचे. जिथं मडकं असेल ते आपल्याला कळेल. आणि मग ते मडकं कळालं तर त्या दिशेला काठी मारायची. मग ते काठी मारली तर मडकं कुठं खाऊ आपण. मग ते सराटे कशाला? तरी पेंड्या परत विचारले, ते सराटे कशाला? तर त्या भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अरे बाबा, जेव्हा आपण मडकं फोडू, लोणी तूप खाऊ, तेव्हा जर एखादी डोळण उठली आणि आपल्या मागे लागली तर तिच्या पायात ते सराटे खाली टाकायचे, तिच्या पायात भरतील. बाबा, तेव्हा ना तो बोबड्याचा होता ना, तो खूप इब्लिश होता. इब्लिश शब्द कळतो ना आपल्या गावाकडे? इब्लिश म्हणजे आमचा दांगट कोणाला माहिती? बस तो फॉर्म्युला लक्षात घ्या. काय इब्लिश होता तो? म्हणे अरे सराटे कशाला? म्हणे देवा, अरे तू म्हणतो ना, जर त्या गवळणी उठल्या तुमच्या आपल्या मागे लागल्या तर तिच्या पायात काटे भरायला. म्हणे देवा, तू म्हणतो सराटे जर भरले, पायात काटे भरले, पण जर ती चप्पल घालूनच असेल तर काय काटे कसे भरते? म्हणून मग ती वस्त्रगाळ केलेली माती आहे ना, ती तिच्या डोळ्यात टाकायची. अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णाने टीम केली, शस्त्र घेतले आणि चोरी करायला निघाले. आपल्या वारकऱ्यांना सुद्धा ज्ञानदेवाने शस्त्र दिलेलं आहे. कोणतं शस्त्र आहे बाबा? ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र. हे हरिनामाच्या शस्त्राने सुद्धा आपण आपलं हित साध्य करून घ्यायचे. हा महत्वाचा विषय आहे. आणि मग चोऱ्या करायला निघाले. चोरी करता करता दररोज चोऱ्या करायला लागले. आता आपल्याकडे वेळ कमी आहे. एक म्हातारीच्या घरी गेले. तो म्हातारा बाहेर झोपेल होता. त्या म्हातारा बाहेर झोपला. त्याने चोरी केली. लोणी तूप जे काय खायचं ते खाल्लं, दही दूध घेतलं आणि तो डेरा त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात फोडला. ती म्हातारी दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या घरी, यशोदे, आम्ही गोकुळी राहावं की जावं? काय करावं? असू दे, आता काय करू? जाऊ का राहू? करायचं
काय जर राहायचं असेल तर तुझ्या कृष्णाला आवर. काय झालं काय विचारली ती. अगं तो रात्री माझ्या घरी आला तर आला, येऊ दे काय हरकत नाही, लेकरू आहे. आणि घरी येऊन आमचे मडके फोडले, तूप डेरे फोडले, सगळं म्हणे तूप लोणी सगळं खाल्लं. आला तर आला, खाल्लं तर खाल्लं, त्याच्यात बदलही काही नाहीये. म्हणजे जाता ते रिकामा डेरा घेतला, म्हाताऱ्याच्या डोक्यात घातला. देवाची कृपा म्हणून म्हातारा वाचलं. कोणाला सांगते? देवाच्या आईला. देवाची कृपा म्हणून म्हातारा वाचलं म्हणे. आणि हे यांचा हा संवाद, एक तरुण गवळण पाणी आणायला चालली होती, ती विचारत होती. या दोघींचा कोणाचा संवाद चालू होता? त्या म्हातारीचा आणि यशोदेचा संवाद चालू होता. काय? का तुझ्या कृष्णाला आवर. आणि हे त्या तरुण गवळणीने ऐकलं आणि तिने मध्ये येऊन तोंड घातलं. काय झालं आजीबाई? काय सांगू बघा. दोघा जणांच्या मध्ये तिसऱ्याने कधीच मध्ये तोंड घालू नये, नाहीतर काय होतं फजिती आता सांगतो. लक्षात घ्या. ती तरुणी म्हणे काय झालं आजीबाई? अगं काय सांगू म्हणे, रात्री हा आला, माझ्या घरी आला, तूप लोणी सगळं खाल्लं आणि म्हाताऱ्याच्या डोक्यात डेरा घातला. मेला. म्हातारा मरता वाचला देवाची कृपा. ती तरुणी म्हणते अरे कृष्णा, या म्हाताऱ्यांच्या काय नादी लागतो, या तरुणीच्या नादी लाग, मग तुला सांगते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाची टीम तयारच होती. भगवान श्रीकृष्णाला सांगितलं हिचा पत्ता, हिचा मोबाईल नंबर, हिचा व्हॉट्सअप नंबर, हिचा ट्विटर नंबर, हिचं ईमेल अकाउंट, जे आहे सगळं लिहून घ्या. आज मुक्काम हिच्याकडे. मग अशा पद्धतीने ठरलं आणि ठरल्यानंतर ती तरुणी गेली. भगवान श्रीकृष्णाने विचार केला, आज गोकुळांना सांगितलं, गोपाळांना आज आपल्याला काहीच खायचं नाही, आज फक्त तुम्ही 2 ताशे घेऊन या. रात्रीची आपल्याला सकाळी मी सांगेल तेव्हा दिंडी काढायची. बरं ठीक आहे. याने काय करावं, दुपारी मुंगूस आणावं. एक मुंगूस धरून आणलं, त्या गोळीत मुंगूस धरून आणलं. या तरुणी त्या गवळणीच्या घरी रात्रीचे जात आहे 2-2:30 वाजता. 2-2:30 वाजता त्या तरुणीच्या घरी गेले. शेठ घरी गेल्यानंतर त्याने विचार केला, हीच म्हणत होती ना तरुणीच्या नादीला. मग तिचे केस आणि तिच्या डोक्याची उंची कमी होती आणि तिची उंची जास्ती होती. मग तिचे केसाची आणि याच्या दाढीची वेणीची गाठ बांधली, वेणीची आणि दाढीची गाठ बांधली आणि मुंगूस सोडून दिलं. आणि तेव्हाच्या काळामध्ये बल्ब बटन दाबलं का लाईट लागत नव्हती. अंधारामध्ये झोपले होते, त्यांना काहीच कळेना. ती गवळण दिवसभर थकलेली होती आणि याच्या दाढीची तिच्या वेणीची गाठ बांधल्यामुळे याने इकडे मान केल्या तिची वेणी ओढली गेली. ती म्हणते तुम्हाला अजूनही अक्कल नाही का? रात्रीचे 2 वाजले, झोपू द्या मला, काय वेड्यासारखं करताय? असं म्हणत संवाद चालला. तो म्हणतो अरे मला उद्या सकाळी 7ची ट्रेन पकडायची, ब्रिटिश स्टेशनला कामाला जायचंय, तू झोपू दे मला, असं काय करते? असा संवाद चालू असताना त्यांनी विचार केला, तुझी वेणी ओढली जाते, माझी दाढी ओढली जाते, जरा आपण विचार करू. असं उठून जेव्हा ते बघितलं तर त्या वेणीची आणि दाढीची गाठ बांधली होती. मग त्यांनी तेव्हा गाठ बांधली होती ना. मला वाटतं तुम्ही असं हात केलं, मला वाटतं सांगा बाबा माझी खूप आदरणीय आहे. गाठ बांधली होती आणि ती गाठ त्यांनी काय केलं, रात्रीचे उठले बाबा, रात्रीचे उठून दिवा लावला. दिवा लावून पाहताय, दिवा लावून पाहिलं तर गाठ बांधली गेली. काय करायचं, ते मुंगूस वळवळ करायला लागले, ते वेगळं. आणि तेवढ्यामध्ये रात्रीचे 3 वाजले, 3:30 वाजले. ती गाठ काय जाळता जळेना, पेटता पेटेना, ती तोडायला गेले, सुटेना, काहीच होईना. शेवटी काय करावं सकाळचे 5 वाजले. 3:30-4 वाजता उठणाऱ्या त्या गवळणी गोपाळ देव गाया धुवायसाठी उठलेल्या होत्या. बाजूचा शामराव उठला, म्हणतो अरे आज काय संडे आहे का? रामराव उठला नाही, गाया धुवायला म्हणून आवाज दिला, अरे रामराव काय संडे आहे का? गाया काय धुवायचं नाही का? म्हणे शामराव म्हणे कोण आहे, तुम्ही एकटेच आहे का? हो म्हणे एकटाच आहे. मग दरवाजा खोला, आतमध्ये घातला त्याला. शामरावला आतमध्ये घातला आणि सांगतो हा बाबा रात्रीच्या 2 वाजता असं झालंय बाबा, आता काय करावा? गाठ तिच्या वेळीची माझ्या दाढीची गाठ बांधली म्हणे. मग काय करायचं? मग सोडा, आता काय करणार? तो शामराव गाठ सोडायला लागला. बाबा गाठ सुटेना. मग काय करायचं? शामरावच्या इथं आलं. ज्या अर्थे तुम्ही जाळूनही गाठ सुटत नाही, तुम्ही तुटूनही गाठ तुटत नाही, तर शामरावच्या इथं आलं आणि परमार्थ इथं आला पाहिजे. मग त्याने सांगितलं जर ती गाठ सुटत नाही तर तू त्या यशोदेच्या कार्याला काही बोलली होती का? मग तिच्या लक्षात आलं, काल त्या म्हातारीच्या घरी गेला होता ना, असं केलं. तेव्हा म्हटले होते त्या म्हातारीच्या काय नादी लागतो, या तरुणीच्या नादी लागतो असं म्हटली होती ना. मग ही करणी त्याचीच आहे, ही करणी त्याचीच आहे. आता काय पर्याय? आता एकच पर्याय, ही दिंडी
घेऊन यशोदेच्या घरी ज्ञानोबा तुकाराम. मग बाहेर गोपाळ तयारच होते ढोलताशे घेऊन, पखवाज विना घेऊन निघाले यशोदेकर. ज्ञानोबा तुकाराम भजन करत करत मग भगवान श्रीकृष्ण त्यांच्या आधी आईकडे गेला. आई आई बघ ती काल तुला म्हणत होती ना करणी विचारा तिला देवाने बघ तिला कसं केलं म्हणे. आईला सांगतोय देवाने बघ तिला कसं केलं असं म्हटल्यानंतर मग देवाने देवाला विनंती केली, देवा सगळा करता करविता तू आहे, या संकटातून आम्हाला आता वाचव, मी तुला शरण आले असं म्हटल्या म्हटल्या कृपा कटाक्ष न्याहाळीने आपल्या परी त्या पद्धतीने त्यांची दाढी आणि पिढीची गाठ सुटली. बाबांनो मी तुम्हाला हा दृष्टांत का दिला त्याचा सिद्धांत तुम्हाला सांगायचा आहे. जन्म ही दाढी आहे आणि मृत्यू ही वेणी आहे. जन्म आणि मृत्यूची गाठ बांधलेली आहे. ती जर जन्म मृत्यूची ही गाठ जर तुम्हाला सोडायची असेल तर भगवान श्रीकृष्णाच्या नादी लागावं लागेल. अशा अनेक खोड्या करत 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 शेवटी यशोदे आणि कंटाळून त्याला सांगितलं, यशोदेने श्रीकृष्णाला सांगितलं तुला आता एक सजा देते. काय सजा देते? आता तू काय कर, गाया चरायला कुठे जा, वृंदावनात गाया घेऊन तुम्ही गोपाळ म्हणून त्या गोपाळांना सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन ये, सारे गोपाळ रानात या. मग त्यांची टीम ठरली आपण आता रात्रीच्या चोऱ्या करायच्या नाही, दिवसा गाया वळायच्या. मग आता गाया वळायला निघाले. बघा आपल्याकडे 10 मिनिटं आहे. 10 मिनिटं 10 मिनिटांमध्ये आपली सेवा समाप्त. गाया चरायला निघाले. आता तशा खोड्या भरपूर आहे पण वेळेचा आपल्याला बंद आहे. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो गाया चारत चारत असताना त्यांनी विचार केला अरे त्या गाया वेगवेगळ्या प्रकारच्या, तुझ्या गाया वेगळ्या, माझ्या गायी वेगळ्या, या सर्व गायी चारायच्या त्या सगळ्या एकत्र केल्या. बाबा ज्यांनी गावाकडे गायी चाललेल्या आहेत त्यांनी वरबोट करा. गावाकडे सविता तर मला माहिती आहे सगळ्यांनी, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. ज्यांनी गाया चालल्या त्यांना माहिती आहे तुमच्या गाया आणि माझ्या गाया जरी वेगवेगळ्या असल्या पण चरायला गेल्यानंतर एकत्र. हा भाव लक्षात घ्या बरं का. त्या गाया सगळ्या एकत्र गेलेल्या आहेत. एकत्र गाया जेव्हा गेल्या तेव्हा देवाने विचार केला अरे तुझ्या गायी माझ्या गायी जर एकत्र होत्या तर आता आपण एक झालोय. मग आपण आता आपल्याला खेळ खेळायला पाहिजे. लगोरी, विट्टी दांडू असे वेगवेगळे खेळ. महाराजांनी 2 खेळ मला सांगितले, हमामा आणि हुतुतू. आता त्यातील हमामा म्हणजे काय आणि हुतुतू म्हणजे काय हा खेळ बाबा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय. हा प्रतीक काला आहे, संतांचा काला हरिनामाचा आहे. हा खेळ प्रतीक आहे. या मागचा सिद्धांत वेगळा आहे. तो सिद्धांत मी तुम्हाला सांगणार आहे. हुतुतू खेळ किती जणांना माहिती आहे? ज्याला आता मराठीमध्ये कबड्डी म्हणतात बरोबर. हा कबड्डी खेळ खेळत असताना किती लाईन असतात? तो मध्ये एक सेंटर लाईन असते बरोबर, बाजूला टॅग लाईन असते बरोबर. असेल काय असेल 2 लाईन आणि शेवटला एक अंतिम लाईन असते. अशा पद्धतीने हा खेळ खेळत असताना प्रतिस्पर्ध्याने काय करायचं असतं, सेंटर लाईन वरून एंट्री द्यायची असते. सेंटर लाईन वरून एंट्री घेतल्यानंतर समोरच्याला जाऊन तुम्हाला त्याला टच करायचंय म्हणजे त्याला आउट करायचंय. आता ती सेंटर लाईन कोणती, तो हुतुतू खेळ कोणता, त्याला हुतुतूच का म्हटलं याचा मी सिद्धांत सांगतो. सेवेकडे समर्पणाकडे समर्पितकडे येतोय. लक्षात घ्या हु आणि तू. हु म्हणजे कोण? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. या ब्रह्माची ओळख सेंटर लाईन पासून टाकायची. आणि तू म्हणजे तत्वमसी पर्यंत. तत्वमसी सांगू आपले 4 वेद 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. 4 वेदांचे 4 महावाक्य आहेत. कोणते कोणते? अयम ब्रह्मा, प्रज्ञान ब्रह्मा, अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी. तर या 4 महावाक्यांची ही जी सेंटर लाईन आहे, मी कोण आहे, अहम ब्रह्मास्मी, अहम पासून पर्यंत जोपर्यंत शेवटला जात नाही त्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत हा
खेळ खेळायचा असतो आणि एकदा का त्याला जाऊन मिळाले का तुमचा संसार रूपी तुमचा हा गडी बाद होतो आणि तुम्ही त्याला जाऊन मिळतात असो. आणि मग असे खेळ खेळत असताना मग देवाने सांगितलं अरे तुम्ही तुमच्यात चर्चा करू नका. जर तुम्हाला हा खेळ खेळायचा ना मग कसं त्याला अभंगाचं तिसरं चरण हळूहळू चला कबड्डी खेळायचे असेल तर हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. सद्गुरु रूपे संतांनी दिलेल्या नामावरती तुम्हाला आरूढ व्हायचं आहे आणि हळूहळू चालायचं आहे. ते कसं? फक्त श्वासोच्छवासाद्वारे चालायचं हे ज्याला कळेल त्यालाच कळेल आणि ते हळूहळू चला. अशा पद्धतीने खेळ खेळले आणि भूक लागली, बाहेर पाऊस येत होता. मग आता काय करायचं? आता शिदोऱ्या एकत्र करायच्या आणि त्या एकत्र करून शिदोऱ्या आपला काला करायचा. आता बाबा शिदोऱ्या एकत्र करायची जेव्हा वेळ आली देवाने काय सांगावं? अरे माझी जशी शिदोरी आहे तशी तुझी घेऊन ये. माझी आहे तैशील आहे नाही तरी घरात आहे. माझी जशी शिदोरी आहे ना तशी तू घेऊन ये. मग ती शिदोरी कोणती बाबा? ती शिदोरी आहे कर्माची शिदोरी. कर्माची शिदोरी. माझं जसं कर्म आहे नैष्कर्म्य आहे तसं तुमचं कर्म पाहिजे. परंतु तुमचं कर्म आपलं कर्म नैष्कर्म्य नसतं. म्हणून ती शिदोरी एकत्र करायला. परंतु त्याच्यात देवाने सांगितलं देवा एकत्र खेळ खेळलोय ना आता तुझी आणि माझी वेगळी राहिली नाही. तू आणि मी वेगळं राहिलो नाहीये. आता शिदोरी एकच झाली आहे असं घे आणि आम्हाला तद्रूप तुझ्या स्वरूपाला करून. अशा पद्धतीने एकत्र शिदोरी केली आणि त्या पद्धतीने तो काला झाला. ज्ञानेश्वर याल तरी याले लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो बरी. हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो बरी. तुका म्हणे सांगा घाटे केले नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो बरी. असं आहे. झालेली सेवा पंढरीश पांडुरंगाच्या चरणी समर्पित करत असताना मायबापांनो मी आतापर्यंत जवळपास 2 तास तुमच्याशी मी संवाद साधला. कीर्तन रूपी चर्चा आपण केलेली आहे. मला फक्त यातून महत्वाचा संदेश जो तुम्हाला द्यायचा आहे, ह्या प्रतीक काल्याच्या मागे न जाता महत्वाचा अनुभूतीचा जो काला संतांनी सांगितलाय तो काला तुम्ही तुमच्या अनुभवा. तुम्ही कोण आहात तुमची ओळख करून घ्या, तुमच्या जीवनाचा काला करून घ्या, एवढाच संदेश द्यायचा आहे. आता आपण
त्याची वामन मूर्ती चला आगाय सगुणा निर्गुणा जगजीवना वसुदेव देवकी नंदना बालरांगणा बालकृष्णा तुकाराम लोटांगणी भाव देवाची चरणी हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे सकळ देवानी देवा मानवाची पेशवा आनंदा मानवा सदरूपा ढलपाय भोपाल ढलपाय भोपाल हे जन्मोनी लाला सन्नता संत संग सर्वकाळ मंडळी जावा अकल पायच वावे तया मंडळी वाराण लागू राजसा मणितया असावे कल्याण कल्पनेची बाधा लोकवणे काळी मंडळी मागणे तुझ प्रती संतांची रवी हेची मज देई तुका म्हणे आता उदार तू होई पाय